हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. जर कोणी राजा अपराध्याचा अपराध क्षमा करेल तर कोणीही घाबरणार नाही, दुप्पट पाप करतील. आध्यात्मिक मार्ग असाच आहे. अज्ञानाने ज्याच्याकडून चुका होतील त्या मुलांप्रमाणे आहेत जे दहशतवादात सामील झाले होते अज्ञानीपणाने, आणि नंतर त्यांच्या लक्षात आले की हे तर आपण चुकीचं करत आहोत. मुख्य प्रवाहात आलो तर शांतता निर्माण होईल. मग ते सभ्य समाजात पुन्हा आले आणि सभ्य बनले. अशाच प्रकारे आपण सर्व अज्ञानीपणाने जे पाप केलं, कुणी मांस खाल्लं, कुणी चोरी केली, फसवणूक केली, अजून काही चुका केल्या, त्या अज्ञानीपणाने आणि एखाद्याच्या कुसंगतीमुळे झाल्या. आता आम्ही मुख्य प्रवाहात येऊ आणि भगवंत आमचे सर्व खटले मागे घेईल. जब ही सतनाम हृदय धरो भयो पाप को नासे जैसे चिंगारी अग्नि की भाई पड़े पुराण घासे. आणि हे तर त्याचं प्रॅक्टिकल, हे देखील खोटं ठरलं ह्या सांसारिक दृष्टिकोनातून ज्याने याचं उदाहरण दिलं. आणि आता वेद फेल करतील या अज्ञानांच्या थिअरीला. वेद सांगतात परमात्मा घोर पापाचा देखील नाश करतात. हा पहा, हा यजुर्वेद, आणि याचा अनुवाद देखील या दयानंदजींनी करून ठेवला आहे. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली इथून. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पतौडी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. महर्षी दयानंद सरस्वतीकृत यांनी अनुवाद केलाय याचा. ही इज नॉट रायटर ऑफ वेदाज. हे वेदांचे लेखक नाहीयेत, वेदांचा अनुवाद करतात हे फक्त महर्षी दयानंदजी. हे पहा, हा पहा 8व्या अध्यायाचा 13वा मंत्र. हा आहे अध्याय 8 यजुर्वेद, 8मोध्याय, 241 पानावर. इथे आहे हा 13वा मंत्र आणि याचा अनुवाद यांनी केला आहे इथे 242व्या पानावर. यजुर्वेद हे 242वं पान. हा अर्थ आहे, हे सर्वांवर उपकार करणाऱ्या मित्रा. हा मित्र हा अर्थ याने गोंधळवण्यासाठी लिहिला आहे, हे परमेश्वरासाठी आहे. याने सत्यार्थ प्रकाशमध्ये स्वतः सांगितलं आहे पहिल्या अध्यायामध्ये की सर्वांचा हितकारी असल्यामुळे परमेश्वराचं नाव मित्र आहे. आपण इथे परमेश्वर म्हणू. हे सर्वांवर उपकार करणाऱ्या परमेश्वरा, दान देणाऱ्यांच्या अपराधांचा विनाश करणारा आहेस. म्हणजे जो दान देतो त्याच्या प्रारब्धात जे पाप असेल त्याचा नाश करणारा आहेस. म्हणजे काही अशी पापं आहेत जी दानाने नष्ट होतात, काही अशी पापं असतात जी आपल्या सेवेने नष्ट होतात, काही अशी पापं असतात जी स्वाध्यायाने नष्ट होतात, काही अशी पापं असतात जी केवळ सतनामानेच, इतर कशानेही नाही परंतु सतनामानेच नष्ट होतात. इथे लिहिलं आहे की दान देणाऱ्या त्याच्या प्रारब्धातील पापाला नष्ट करणारा आहेस. वेद सांगतायत भगवंताचा महिमा. सामान्य मनुष्याने केलेल्या अपराध एनसहा म्हणजे अपराधाचा विनाश करणारा आहेस, क्षमा करणारा आहेस. आणि पित्याने केलेल्या विरोधी आचरणाचा उत्तम प्रकारे हरणारा आहेस, म्हणजे नाश करणारा आहेस. अवयजनम म्हणजे नाश करणे, आणि आत्मकृतस्य म्हणजे स्वतः केलेल्या, एनसहा म्हणजे पापांचा, अवयजनम म्हणजे दूर करणारा, नाश करणारा, अवयजनम म्हणजे नाश करणारा. एनसहा अधर्मातल्या अधर्माचा म्हणजे घोर पापाचा नाश करणारा आहेस. आणि हे जाणणारा मी काहीही अधर्माचरण करतो किंवा केलं करतोय किंवा करेन, ते तर म्हणतात पहिल्यांदा ज्यांनी केलंय आणि आत्ता करत आहे आणि पुढे देखील मी करेन, अज्ञानीपणाने, आणि जे काही करत आहे त्या सर्वांचा
एन6 म्हणजे पापाचा, दुष्टाचरण नाही, एन6 आम्ही सर्व काही वाचू शकतो, हे देखील वाचू शकतो संस्कृतमध्ये, कारण नागरी लिपी आहे. एन6 म्हणजे पाप आहे. पुढे म्हणतात त्या सर्वस्य म्हणजे सर्व. एन6 म्हणजे पापाच्या, अवयजनम म्हणजे नाश करणारे तुम्ही आहात. परमात्मा म्हणत असत, गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझे न सार रहे अज्ञानी. आता पुण्यात्म्यांनो, ना तर व्यासांना ज्ञान, ना ब्रह्माजींना ज्ञान वेदांचं, नाहीतर अशी भाषा कशी केली असती. शुक्राचार्यजी म्हणतात की मी ब्रह्माजींकडून ऐकलं होतं, कोणीही पापकर्माचा, प्रारब्धाचा नाश करू शकत नाही. जे दुःख आहे ते तर भोगावंच लागतं. आणि ना बृहस्पतीजींना ज्ञान. आणि हा नकली महर्षी दयानंद तर कुठेतरी भांग पिऊन पडलेला असतो, दंड पेलत बसलेला असतो. आता पुण्यात्म्यांनो, यांना गुरु नाही मिळाले. कोणते गुरु? गीतेच्या अध्याय नंबर 4च्या 34व्या श्लोकात सांगितलं आहे. गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुन, परमात्मज्ञानास, त्या तत्वज्ञानास ज्यात परमात्म्याविषयी जाणकारी दिली आहे, त्या तत्वज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे, आणि ते तुला या परमात्म्याचं ज्ञान देतील. यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या श्लोक नंबर 10 सांगितलं आहे की कोणी परमात्म्यास निराकार म्हणतो, जो जन्म घेत नाही, असंभवात. कोणी त्याला संभवात म्हणतात की जो अवतार रूपात जन्म घेतो. तर परमात्म्याचं यथार्थ ज्ञान तत्वदर्शी संत देऊ शकतात, त्यांच्याकडून ऐक. म्हणजे गीता ज्ञानदाता तोच आहे, वेद ज्ञानदाता ही तोच ब्रह्म आहे. तो म्हणतो की मी त्या आध्यात्मिक ज्ञानाशी पूर्णपणे परिचित नाही, ते तर तत्वदर्शी संतच सांगू शकतील. ते जगद्गुरु तत्वदर्शी संत सांगतील, त्यांच्याकडून ऐका. आणि ते ना ब्रह्माजींना भेटले, ना व्यासजींना भेटले, आणि ना बृहस्पतीजींना भेटले, ना शुक्राचार्यजींना भेटले. तर काय सांगतायत परमात्मा? म्हणून हे वेदांपासून अपरिचित राहिले. गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझे न सार रहे अज्ञानी. गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, जो थोथा बुस छड़े मूड किसान. आता काय सांगतायत? युगन युगन की वासना, उई इकट्ठी आड़े. निर्मल कैसे होवेगा तेरा, वो संत लगे ना काने. आता परमात्मा काय सांगतायत? समझा है तो सिर धर पाओ, बहोर नहीं रे ऐसा दाव. ये संसार समझदा नाई, कहंदा श्याम दोपहरे नू. गरीबदास ये वक्त जात है, रोवोगे इस पैरे नू. बोलो सतगुरुदेव, जय हो बंदी छोड़ की. परमपिता परमात्मा, सर्वशक्तिमान, सर्व उत्पादक प्रभू कबीर साहेबजी, कबीर परमेश्वरजी हेच आमचे इष्टदेव आहेत, आमचे जनक आहेत, हेच आमचे सर्वस्व आहेत. आजचा जो शुभ सत्संग सुरू होत आहे तो कशाकरिता आहे ही माहिती आपल्याला देतो. ह्या शुभ सत्संगाचा प्रारंभ परम परमेश्वराच्या ह्या पृथ्वीवर प्रकट होण्याच्या उद्देशानं करत आहोत. ही आगामी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आहे. तो शुभ दिवस आहे, ज्या दिवशी परमात्मा सतलोकातून चालून या पृथ्वीवर आम्हाला ज्ञान प्रदान करण्यासाठी, आमच्या मूळ ठिकाणाची माहिती करून देण्यासाठी आले होते.
पुण्यात्म्यांनो, परमात्म्यानेच येऊन आम्हाला ज्ञान दिलं आहे की मनुष्य जीवन फक्त परमात्मा प्राप्ती, आत्मकल्याण, शुभकर्म करण्यासाठीच मिळालेलं असतं. आम्ही अन्य जी काही कर्म करतो त्याची काहीच गरज नसते इतकी, ती तर आमची फक्त मजबुरी असते. जसे पशुपक्षी पण विवश असतात, आपलं पोट भरण्यासाठी पूर्ण दिवस ते नजर ठेवून असतात. बगळा सरोवरावर असतो, माशांना खात असतो. मासे पण आपल्यापेक्षा छोट्या माशांना खात असतात. पशुपक्षी पण आपल्या आहारासाठी इकडे तिकडे भटकत असतात. ही तर आमची मजबुरी आहे. अजून एक कार्य गरजेचं आहे ज्याचं आम्हाला ज्ञान नव्हतं, आणि ज्ञान होतं तर एक औपचारिकता होती. परमेश्वरानं इथं येऊन आम्हाला दृढनिश्चयानं हे ठामपणे सांगितलं, मानुष जन्म दुर्लभ है, ये मिले न बारंबार. जैसे तरवर से पत्ता टूट जा, बहोर नहीं लगता डार. परमेश्वराने आम्हाला आठवून दिलं, मानुष जन्म पाय कर नहीं रटे हरि नाम. जैसे कुआ जल बिना फिर बनवायो क्या काम. परमेश्वरांनी किती खोल विचार सांगितलाय कबीर भगवानांनी, परमेश्वर कबीर साहेबांनी, की मनुष्य जीवन, मानव शरीर आपलं एखाद्या विहिरीसारखं आहे, आणि ज्या विहिरीत पाणी नाही तर भलं तिचं नाव विहीर असो, पण तिच्यात विहिरीचे गुण नाहीत. ठीक त्याचप्रमाणे जे मनुष्य जीवन प्राप्त करून परमात्म्याची भक्ती करत नाहीत, त्यांचं नाव मनुष्य अवश्य असेल, परंतु गुण मनुष्याचे नाहीत. त्या परमेश्वराने येऊन आम्हाला आठवण करून दिली, जर एखादा श्रद्धाळू एखाद्यामुळे प्रेरित होऊन साधना भक्ती करीतही असेल आणि ती शास्त्रविरोधी असेल, मनमानी आचरण करत असेल, तरीही त्याचं जीवन युजलेस, व्यर्थ आहे. पुण्यात्म्यांनो, ह्या दासाचा जन्म पवित्र हिंदू धर्मात झाला. ह्या हिंदू धर्माअंतर्गत आमची जी प्रचलित भक्ती विधी साधना होती तिच्यावर आम्ही आरूढ होतो. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने त्याचं संपूर्ण आचरण करीत होतो, जे आमचे धर्मगुरू आम्हाला तसं सांगत असत. आणि ते धर्मगुरू आम्हाला असंही सांगत असत की आम्ही तुम्हाला जे ज्ञान देत आहोत ते ह्या सद्ग्रंथांमधूनच प्रमाणित आहे, तिथूनच आम्ही ते तुम्हाला ऐकवत आहोत. ते पहिले संस्कृतमध्ये वाक्य म्हणतात आणि मग त्याचा अनुवाद करतात. मान्य केलं होतं की आमचे जे धर्माचे धर्मगुरू आहेत ते मोठे विद्वान आणि संस्कृत भाषाचे प्रकांड पंडित आहेत. त्यांनी आमच्या सद्ग्रंथांना खूप चांगल्या तऱ्हेनं जाणलं आहे, आणि हे जे आम्हाला ज्ञान देत आहेत ते खरं आहे सद्ग्रंथांमधलंच आहे. आणि मग ही परंपरा चालत आली, त्याला सुमारे 2000हून जास्त वर्ष झाली. जे एकमेकांना भेटत राहिले तशांचा एक समुदाय तयार झाला आपला हिंदू. तर जो कोणी बोलतो तो हेच सांगतो की ब्रह्मा विष्णू महेश हे अजरामर आहेत. ब्रह्मा विष्णू महेश यांचे मातापिता नाही आहेत, ते स्वयंभू आहेत. आणि मंदिरात मूर्तींची पूजा करणं अनिवार्य आहे, सद्ग्रंथात प्रमाण आहे. तर आम्ही विद्यार्थी होतो, एक भक्त होतो. तर आमच्या पूर्वजांनाही त्या अज्ञानी धर्मगुरूंबाबत अविश्वास वाटला नाही. आता जेव्हा परमात्म्याने आमच्यावरती कृपा केली
की तुम्ही शिक्षित व्हा. परमात्म्याने आम्हाला शिक्षित बनवलं. नाहीतर चौथं युग आलं तरी शिक्षण आम जनतेमध्ये नव्हतं. केवळ एका ब्राह्मण वर्गाला ह्या शिक्षणाचा अधिकार होता. केवळ संस्कृत भाषा आमच्या भारतवर्षामध्ये होती. काही काळानंतर ही अरबी भाषा, उर्दू भाषा यांनी पण प्रवेश केला वेळ आल्यावर. परंतु पवित्र हिंदू धर्मामध्ये जी भाषा म्हणजे विद्या मानली जात होती ती संस्कृत भाषा मानली जात होती. तर संस्कृत शिकण्याचा फक्त ब्राह्मण वर्गालाच अधिकार होता, अन्य कोणी शिकू शकत नव्हतं, तसा प्रतिबंध होता. तर ज्या कारणाने आम्ही असा विचार केला की यांनी या सद्ग्रंथांना खूप चांगल्या तऱ्हेनं समजलेलं आहे. जे यांनी ज्ञान दिलं ते आमच्यासाठी मोक्षाचं ते कारण आहे, मोक्षदायक. आता आमच्यावरती कृपा केली, परमेश्वराने शिक्षित केलं आणि हे शिक्षण आमच्यासाठी हानिकारकही आहे, संपूर्ण विश्वासाठी. आणि आमच्यासाठी एक विशेष परोपकार पण केलाय या शिक्षणानं. हे वरदान पण ठरलंय आता आमच्यासाठी की आम्ही सद्ग्रंथांचा परिचय करून घेऊन परमेश्वराला ओळखूया स्वतःच्या डोळ्यांनी पाहून. हे शिक्षण आमच्यासाठी अभिशाप ठरत आहे. अभिशाप का बनले? कारण आम्ही अणुबॉम्ब बनवले आहेत. जरासं काही उलटसुलट झालं की लगेच एक परमाणु बॉम्ब सोडून द्यायचा की लाखो लोकांचं आयुष्य संपून जातं. त्या क्षेत्रामध्ये वर्षानुवर्ष काहीच येत नाही. हे या शिक्षणाचं देणं आहे. दुसरं, आम्हाला चतुर बनवलं. एवढे कावळ्यांसारखे झालो आपण. बहीण भावापासून दूर, भावा भावाचा झगडा. आणि आता आम्ही लबाडही बनलो. बनायचं होतं दास. आपले पूर्वज पहा, किती शांतताप्रिय राहत असत. 2 रोटी भगवान देत होता. झोपडीत राहत होतो. कच्ची पक्की घरं बनवून शांतपणे राहत होतो. आणि याआधी आत्तापर्यंत ह्या दासाने तर खूप अनुभवलं आहे, कारण 61वं वर्ष चालू आहे. याआधी पण कितीतरी बुजुर्ग पाहिले. किती शांत स्वभावाचे असायचे, निष्कपट देखील होते, एक दुसऱ्याच्या मदतीसाठी कायम तत्पर असत. असा दुराचार, व्यभिचार नव्हता ज्याने आजकाल आग लावली आहे सगळ्या मानव समाजात. तर हा शिक्षणाचा अभिशाप आहे आमच्यावर. परंतु हे आता वरदान बनेल. परमात्म्याने ते देणं अनिवार्य समजलं म्हणून आता हे प्रदान केले. नाहीतर आधी 4 युग झालीच, आमचं काम सुरूच होतं. ठीक आहे, टाइमपासच करायचा होता. ह्या संसारात पहा, गुरुजन असतात. गुरुचा अर्थ असा असतो की तो आपल्या सिलेबसला समजावून घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करेल. हे सर्व काही गुरूंचं काम असतं. तर आमचे धर्मगुरू हे नकली होते. ते अज्ञानी होते कलियुगातील. त्यांना आमचे धर्मग्रंथ समजले नाहीत. आपल्या सिलेबसशी ते परिचित नव्हते, ज्या कारणाने आमच्यात विभाजन होत गेलं. कोणी हिंदू बनलं, कोणी मुसलमान बनलं, कोणी शीख बनलं, तर कोणी ईसाई बनलं. आणि यानंतर आता पहा, कलियुगाच्या या थोड्याशाच वेळात 100-150 वर्षांच्या आतच कितीतरी पंथ बनवले गेले. त्यांचं कुठे नामोनिशाण नव्हतं. तर या काल भगवानाने या नकली गुरूंच्या कारणानं, जे ना वेद समजत होते, ना पुराणांशी परिचित, ना गीतेशी परिचित, यांनी लोकवेद ऐकून आम्हाला इतक्या कर्मकांडात फसवलं. सामान्य व्यक्तीसुद्धा चिंतित झाला, दुःखी झाला ही कर्मकांड करता करता. तर पुण्यात्म्यांनो, ह्या समस्येचं समाधान करण्यासाठी स्वतः परमेश्वर आले. हे परमात्मा 4ही युगात येतात. हे आमचे पिता आहेत, हे आमचे हमदर्द आहेत, हे आमचे मूळ मालक. आम्ही यांची संतान आहोत.
आपल्या संतानाची चिंता माता पित्यालाच असू शकते. दुसरे नेक आत्मा आहेत जे थोडा वेळ सहानुभूती दाखवतात पण कायमचे त्यांच्यासोबत राहू शकत नाहीत. तर अशा प्रकारे त्या परमेश्वराला आमच्यावर दया आली की माझी मुलं खूप दुःखी झाली आहेत, त्यांनी चूक तर केली होती मोठी भयंकर, तरीही म्हणतात माता पिता मुलांचे शेकडो अवगुणांना सुद्धा माफ करायला तयार असतात जर ते सुधारणार असतील. तर हाच विचार करून परमात्मा येतात की कदाचित यांची बुद्धी ठिकाणावर आली असेल आणि हे मानतील माझं म्हणणं आणि येतील ते सतलोकात जिथे यांना काही कष्ट नाहीत, दुःख नाही, कोणताही जन्म आणि मृत्यू नाही. आता पुण्यात्म्यांनो, ह्या काल भगवानाने अशी कमाल केली, हे नकली पंथ चालवले, सतलोकाचा महिमा गाणारे आणि भक्ती सांगणारे. यांना सतलोकाबाबत माहीत नाही, त्यांना त्या परमात्म्याच्या भक्तिविधीचं ज्ञान नाही आणि करोडो व्यक्तींना त्यांची दिशाभूल करून देऊन शांत बसवलं, निश्चिंत बसवलं. कारण एक परंपरा पडत गेली 100 वर्ष, 150 वर्ष, जे 50-60 वर्षात काही पंथ पडले तर त्यांची मुलं तर आपल्या आईवडिलांसोबत लहानपणापासून जात असत, येत असत. जसं त्यांनी ज्ञान दिलं ते त्यांनी ग्रहण केलं, नो ऑब्जेक्शन. जसं की आम्ही हिंदू धर्मात जन्म घेतल्यामुळे आम्ही आमच्या परंपरागत पूजाविधीसाठी आमच्या आईवडिलांसोबत जिथे जिथे मंदिरात जातो, तीर्थक्षेत्री जातो, आम्ही त्यालाच सर्वश्रेष्ठ मानलं, त्यातच संतुष्ट राहिलो. तर हे इतकं जटिल, एवढी जटिल समस्या करून टाकली या अज्ञानी ऋषींनी, महर्षींनी, गुरूंनी, मंडलेश्वरांनी आणि या आचार्यांनी की आम्हाला हे समजेनासं झालं की कोण बरोबर आहे, कोण चूक आहे. सगळे आपली आपली डफळी वाजवत आहेत. कोणी म्हणतायत ह्या 5 नावांनी मोक्ष आहे, कोणी म्हणतायत हरे राम हरे कृष्णने मोक्ष आहे, कोणी म्हणतायत 3 नावं आहेत, कोणी 5 नावं सांगतात, ओमकार, निरंकार, ज्योत, निरंजन आणि हे सतनाम आदी. कोणी अकाल मूर्त शब्द स्वरूपी राम, सत्पुरुष हे मंत्र दिलेत, मुलांची खेळणी, त्याला काही प्रमाण नाही, कोणा संतांच्या इतिहासात नाहीत ज्यांनी ईश्वर प्राप्त केला, ना कुठल्या ग्रंथात, ना संतमताच्या इतिहासात, ना संतमता परमेश्वर कबीर साहेबांपासून चाललं. आणि हे सर्व संत मानतात, पंथ मानतात की कबीर साहेबांच्या आधी कुठलं संतमत नव्हतं. ते 600 वर्षांपूर्वीचं संतमत आणि हे 100 वर्ष चालत आलेलं आपलं मनमत, मनमुखी साधना करतायत हे लोक. तर या सगळ्याचं निवारण करण्यासाठी परमेश्वराला स्वतःच यावं लागतं. आता इथं जेवढे गुरु आहेत, धर्मगुरू आहेत, आचार्य आहेत, शंकराचार्य आहेत किंवा कोणी मंडलेश्वर महंत आहेत, ही परमात्म्याची मुलं खूप चांगल्या मुलांपैकी आहेत, पुण्यात्म्यांपैकी आहेत आणि हे धनी होते भक्तीचे आणि हे काल भगवानाकडे जाऊन फसले. ह्या काल भगवानाने त्यांना आपल्या ताब्यात घेतलं, त्यांची इतकी दिशाभूल केली, त्यांना प्रभू बनवलं, इतकं त्यांना मिसगाईड केलं, भ्रमित केलं, अज्ञान भरवलं आणि मग त्यांचं रिमोट आपल्या हातात ठेवतो. तर ह्या पुण्यात्म्यांनी करोडो जीवांना आपल्या सद्ग्रंथांना सोडून लोकवेद ऐकवले. आपणही पापाचे भागीदार झालात. देवाच्या मुलांना मिसगाईड करण्यात त्यांनी भार डोक्यावर घेतला. यांची अशी दुर्दशा होईल पुढे जाऊन तुम्ही पाहणार आहात पुण्यात्म्यांनो, नाही समजू शकणार या अध्यात्मज्ञानाला, कारण दास ह्या मार्गाचा मास्टर आहे. चांगल्या रीतीने ह्या सद्ग्रंथांना समजलं आहे, परमात्म्याने ज्ञान दिलं आहे, दिव्य दृष्टी म्हणजे दासाचा ज्ञानयोग उघडलाय. पुढे जाऊन हे सगळे नकली गुरु, मंडलेश्वर, आचार्य, शंकराचार्य यांची इतकी दुर्दशा होईल की हे सगळे नरकात जातील. कारण परमात्म्याच्या विधानाला त्यागून आपलं मत चालवणं हे संविधान तोडून चालण्यासारखी बाब आहे. तर संविधानाचं उल्लंघन करणारा
तो पापाचा भागीदार आणि दंडाचा अधिकारी आहे. पुण्यात्म्यांनो, परमेश्वरानं म्हटलंय की 9 मन सूत उलझिया, ये ऋषि रहे झकमार, और सतगुरु ऐसा सुलझा दे, उलझे ना दूजी बार. परमात्म्यानं कबीर परमेश्वर एक कपडा बनवत असत. सूत असायचं, एक धाग्याचं रीळ असायचं. ते इतकं मोठं असायचं तर त्या धाग्याचा इतका गुंता व्हायचा, अडकून जायचं, तर ते सोडवणं खूप कठीण होऊन जायचं. एकतर ते लक्षात ठेवायला लागायचं की यात काही कापलं नाही गेलं पाहिजे. कापलं तर त्याची गाठ पडेल, आणि गाठ पडलं तर तो कपडा नीट तयार होणार नाही आणि त्याला मग किंमत मिळणार नाही, त्याला काही मोल नाही. ह्या विचाराने विणकर तो अतिशय सावधपणे सोडवत असत. जर 1 किलोग्राम सूत म्हणजे 1 शेर सुताचा गुंता झाला तर 2-3 दिवस जात असत ते सोडवण्यात. तर त्यांचे 2-3 दिवसांचे कष्ट व्यर्थ जात असत. आणि परमात्मा म्हणतायत की 9 मन सूत उलझा दिया. एका मणात 40 शेर, 40 किलोग्राम म्हणतायत. इतना सूत उलझा दिया, हे अध्यात्म मार्गाचं. 9 मन सूत उलझिया, ये ऋषि रहे झकमार, और सतगुरु ऐसा सुलझा दे, उलझे ना दूजी बार. आता परमात्मा कबीर परमेश्वरजी तेच लीला करायला येतात. एका तत्वदर्शी संताची, एका सद्गुरूची. पुण्यात्म्यांनो, हा अध्यात्म मार्ग आहे. तुम्ही ह्या अध्यात्म मार्गाचे विद्यार्थी आहात. तुम्ही स्टुडंट आहात. हा दास टीचर आहे. आणि ज्या शिक्षकांकडे, ज्या अध्यापकांकडे तुम्ही जे शिकून आला आहात ते अध्यापक नव्हते. तुम्हाला अज्ञानाने भरवून टाकलं. आता एकतर दया करा ह्या दासावर. जे दास बोलतोय त्या गोष्टी तुम्ही आत्मसात करा. वेळ खूप कमी आहे. परमात्मा म्हणतात की कलयुग में जीवन थोड़ा है, भाई कर ले बेग संभार. म्हणजे लवकर सांभाळ. आणि योग साधना, हे हठयोग, कान बंद करणं वगैरे याने नाही होणार. आता फक्त नामाचाच आधार आहे. तुम्ही जे ज्ञान ऐकलं ते पूर्ण व्यर्थ आहे. त्यानेच तुम्ही रंगलेले आहात. तर दास आता म्हणतोय की तुम्ही ABC पासून सुरुवात करा. कारण हे सामुदायिक शिक्षण स्थान आहे. यात पहिल्या इयत्तेचे विद्यार्थी पण येतात आणि पहिल्या वेळचे श्रोते पण येतात. आणि ती मुलं ते पण भक्तच असतात जे खूप दिवसापासून शिकतायत. तर एक असा सत्संग केला जातो जो सर्वांसाठी सामूहिक परिणाम करेल. पहिलीवाल्यांनाही ज्ञान दिलं जाईल आणि जी जुनी मुलं आहेत, भक्त आहेत, बहनबेटी आहेत, त्यांनाही याच माध्यमातून संदेश दिला जाईल परमेश्वराचा. तर परमात्म्याने येऊन आम्हाला काय ज्ञान दिलं ते स्वतः येतात. एका तत्वदर्शी संताची भूमिका करतात. आता पुण्यात्म्यांनो, आपले पुरातन ग्रंथ आहेत. पवित्र 4 वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र 18 पुराण आणि महाभारत इत्यादी. हे सगळ्यात पुरातन ग्रंथ आहेत आपापले मानव समाजाचे. त्यानंतर अनेक वेगवेगळे, जसे ख्रिस्ती धर्म ईसाईजींच्या पदचिन्हांवर चालणाऱ्यांना ईसाई म्हणू लागले. या लोकांनी या ग्रंथांना नाही समजून घेतलं. जो काही संदेश त्यांना आकाशवाणीतून वा कुणा फरिश्त्याकडून प्राप्त झाला त्यालाच सत्य मानून त्यांनी पुढे त्यांचा प्रचार प्रारंभ केला. त्याच्या आधाराने मग पुढे त्यांचे अनुभव आणि त्या पुढे येणाऱ्या अनुभवांनी एक पुस्तक बनलं, पवित्र पुस्तक, जसं पवित्र बायबल ग्रंथ म्हटलं जातं.
आणि याच प्रकारे मुसलमान धर्माचा जो ग्रंथ आहे कुराण शरीफ, हा पण हजरत मुहम्मदजींना, ज्यांना मुसलमान धर्माचे प्रवर्तक मानलं जातं, त्यांना जसा कोणी फरिश्ता आला त्याने ज्ञान ऐकवलं, आकाशवाणी झाली, अथवा काही वे म्हणत असत, ती वे आली. वे कशी यायची? जसं कोणी हजरत मुहम्मद कपडा अंगावर ओढून झोपत असत आणि आतून मग त्यांच्या शरीरातून काही आवाज येत असे, ते लिपिबद्ध केले जात, त्याला वे म्हणतात. आम्ही त्याला असं म्हणतो की जसं काळ भगवान श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून गीता बोलले, तसंच कुणी फरिश्ता त्यांच्यात प्रवेश करून ह्या कुराण शरीफचं ज्ञान देऊन गेला, त्याला लिपिबद्ध केलं गेलं. आता काय झालं, आमचे जे पुरातन ग्रंथ होते, वेद आणि गीता पुराण, हे संस्कृत भाषेत होते. संस्कृत भाषेला केवळ एकाच वर्गाला अभ्यासण्याचा, हा एकच वर्ग अभ्यास करू शकत होता, ब्राह्मण, हे मी आधी सांगितलं आहे. तर ते या आध्यात्मिक ज्ञानाशी परिचित नव्हते. संस्कृत अवश्य जाणत होते, चांगले ज्ञानी होते, व्याकरणही चांगलं शुद्ध बोलत होते, उच्चारणावर जास्त भर देत होते, शास्त्रार्थ त्यांच्या आपसातच होत असे. कोणी अशुद्ध व्याकरण जरी बोललं तरी त्यावर ते टाळ्या वाजवत असत, त्याला यशस्वी किंवा पराजित असंच केलं जायचं. श्रोते जे असायचे ते अशिक्षित होते, ते संस्कृत भाषा जाणत नव्हते, आणि दोन संस्कृत जाणणारे ज्ञानी विद्वान म्हणवणारे बसून आपसातच आपल्या संस्कृतमध्येच संवाद करायचे, शुद्ध उच्चारणासहित. आणि ज्याने अत्याधिक संस्कृत बोललं, कुठेही न अडखळता, अगदी घोटून घोटून, तर श्रोता त्यांना विजयी करीत असत टाळ्या वाजवून, आणि मग तो विजयी घोषित होत असे, मग तो कितीही अज्ञानी असो. असेच हे एक दुसऱ्यांमध्ये मंडलेश्वर सिद्ध झाले, आणि त्यांना कख देखील माहिती नव्हतं अध्यात्म मार्गाचं. तर आज दया केली ईश्वराने. प्रथम तर ही दया केली की आम्हाला शिक्षण दिलं, जे द्यायला नको होतं ते पण द्यावं लागलं. आम्हाला ह्या नरकातून काढण्यासाठी भले एक वेळा, आता जशी बादली काढायची असते विहिरीतून पाण्याची, तर रस्सीला बांधून तिला आपटलं, विहिरीत आपटलं जातं, तिला बुडवलं जातं आधी आणि मग खेचलं जातं, तर ती पाणी आणेल. तर असं आम्हाला परमात्म्याने ह्यात बुडवलं, ह्या शिक्षणामध्ये, आणि मग यातून अनमोल रत्न काढून आमच्या समोर ठेवलं. आणि आता आम्ही कोणाच्या दंतकथेवर विश्वास ठेवणार नाही, आपल्या सद्ग्रंथांनाच आधार मानून साधना भक्ती करू. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 16च्या श्लोक 23-24 मध्ये म्हटलंय, अर्जुन, शास्त्रविधीला त्यागून जे मनमानी वर्तन करतात, म्हणजे मनमानी पूजा करतात, जी सद्ग्रंथांमध्ये वर्णित नाही आहे, तर ते आपलं जीवन नाश करीत आहेत. त्यांना ना काही सुख मिळतं, ना काही सिद्धी होते, आणि ना काही त्यांना परमगती प्राप्त होते, अर्थात व्यर्थ. मग 24व्या श्लोकात म्हटलंय की अर्जुना, ह्यातून तुला ह्या कर्तव्य अकर्तव्याच्या व्यवस्थेतून कोणती साधना करायची, कोणती नाही करायची, शास्त्रच प्रमाण आहे. म्हणून तू शास्त्राला आधार मानून भक्ती कर, कुणाच्या लोकवेदावर विश्वास करू नकोस. तर पुण्यात्म्यांनो, आपल्याला सर्व लोकवेदच ऐकवलेला होता. आता लोकवेद कशाला म्हणतात? परमेश्वराने हे सत्ज्ञान आमच्यात खोल रुजवण्यासाठी स्वतःवरच सर्व प्रमाण उदाहरण म्हणून दिली. काय म्हणाले? पीछे लग गया जाऊं था मैं लोकवेद के साथ, रास्ते में सतगुरु मिले दीपक दे दिया हाथ. काय म्हणतायत भगवान? जसा हा दास पूर्वी हनुमान पुजारी होता, बाबा श्यामदेवांची पूजा करीत होता,
भगवान श्रीकृष्ण विष्णू एक विशेष पूज्य होते, एक विशेष श्रद्धा होती. त्यांच्या बरोबरीने भगवान शंकर, भगवान गणेश, माता गौरी, लक्ष्मी माता, दुर्गा माता, म्हणजे जे जे देव सुप्रसिद्ध होते त्या सगळ्यांचा आम्ही आधार घेत असू, सर्वांची पूजा करत होतो. सगळ्यांकडेच मागणी करत असायचो, काही सुखदुःखाची झलक असायची. आणि हेच करता करता आम्हाला खूप सुख मिळालं. जसं मुलगा शिकतोय, शिक्षणात यशस्वी झाला, परीक्षेत यशस्वी झाला, तर म्हणतो हनुमानजी की जय हो, बाबा श्यामजी की जय हो, भगवान कृष्णाने मोठी कृपा केली, हे तर संकटमोचनच आहेत हनुमानजी. तर भगवान कृष्णजींनी अशी कृपा केली. तर मुलांना, आम्ही मुलं होतो जसंही, हेच आमच्यासाठी खूप होतं की या देवांनी आम्हाला पास केलं, यशस्वी केलं. मग नोकरी प्राप्त झाली, आपण याच देवांचे आभार मानले. मग पुत्रपुत्रींची प्राप्ती झाली, परत या भगवानांचे आभार मानले. आणि अशी जी सुख मिळत होती, आपण विचार करत होतो की भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू, भगवान हनुमानजी, श्री हनुमानजी आणि बाबा श्यामजी देत आहेत. तर आता मुलं समजूतदार झाली या ज्ञानाच्या दासाच्या तत्वज्ञानाने. तर आता बरेचसे समजूतदार होऊन एकमेकांशी चर्चा पण करत असतात. म्हणतात असेच एकदा 2 भक्त आपसात चर्चा करत होते की बाबा कोणाची पूजा करता. एक म्हणू लागला की बाबा हनुमानजींची, लाल लंगोटीवाल्याची. तर म्हणायचे ऐक, एक भक्त असाच हनुमानाची पूजा करत होता. हनुमानजी प्रसन्न झाले, म्हणाले की बाबा माग, काय मागायचं ते. काय मागतोयस मुला, माग. आता मुलाने काय मागावं तर म्हणाला की बाबा एक छानशी पॅन्ट शर्ट दे. तर म्हणाला बाबा मी लंगोट घालतोय, तुला कुठून आणू. मीच एका लंगोटात टाइमपास करतोय, तुझ्यासाठी आणू कुठून मी. आणि हनुमानजींनी असं सांगितलं की बाबा रामाची भक्ती कर, कोणा दुसऱ्याची नाही. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही असंच समजा की ना भगवानाने ना रामाने कधी सांगितलं की माझी भक्ती करा. ते स्वतः भक्त होते. ना श्रीकृष्णाने कधी सांगितलं की माझी भक्ती करा. ते स्वतः भक्त होते, भक्ती करायचे. राम कृष्ण से कौन बड़ो, उन्हों भी गुरु कीने, 3 लोक के वे धनी, गुरु आगे अधीन. परमात्मा कबीर साहेब म्हणतायत की सभी रामचंद्र को भजत है, जान मुक्ति को धाम. और रामचंद्र ने वशिष्ठ गुरु किया और उनको दिया उसने ओम नाम. आता किती सखोल विचार केला आहे हा की लोक श्रीरामाची भक्ती करतात आणि हे काय मोक्ष मिळवणार. आपल्या मोक्षासाठी श्री रामचंद्रजींनी वशिष्ठ गुरुजींकडून दीक्षा घेतली, त्यांनी ओम नाम दिलं, याचा जप करतो. मग हे रामचंद्रजी आपल्याला कसं काय मोक्ष देतील. तर अशा प्रकारे परमात्म्याने प्रत्यक्ष येऊन हे उदाहरण, अनमोल ज्ञान, सूक्ष्म वेद प्रदान केले. परमेश्वराने जे आपल्या मुखकमलाने ज्ञान दिलं, स्वतः येऊन त्याला सूक्ष्म वेद असं म्हणतात, त्याला 5वा वेद असं म्हणतात, त्याला सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी असं म्हणतात. तर पुण्यात्म्यांनो, जो प्रसंग चालला आहे की परमात्म्याने सांगितलं की पीछे लग गया जाऊं था लोक वेद के साथ, रास्ते में सतगुरु मिल गए, ये दीपक दे दिया हाथ. तर अंधारात चाललो होतो, दिशा मिळाली नाही, कारण आपण भक्तीच्या प्रवासाचे आपण यात्री आहोत. आणि आम्ही ज्या प्रवासात, भक्तिवाल्या प्रवासात चाललो होतो, पुढे जाऊन आम्ही जशी ही साधना करीत होतो,
पुढे जाऊन परमात्मा म्हणजे सद्गुरू भेटले. त्यांनी आम्हाला तत्वज्ञान रूपी दीपक दिला. ह्या तत्वज्ञान रूपी दीपकाच्या प्रकाशात आम्हाला समजलं की आमची दिशा चुकीची आहे आणि ज्या भगवानांना आपण अजरामर मानून आणि मुक्तीचं धाम मानून, मोक्षदायक मानून, संकट निवारण करणारे मानून आपण यांच्याकडे आश्रित होतो, तिथे आमचे डोळे उघडले. आता जसं श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2 श्लोक क्रमांक 46 मध्ये म्हटलंय की अर्जुन, खूप मोठ्या जलाशयाच्या प्राप्तीच्या नंतर एका छोट्या जलाशयाची ज्या प्रकारे आस्था राहते, ठीक तशाच प्रकारे पूर्ण परमात्म्याच्या गुणांनी त्याच्या तत्वज्ञानाशी परिचित झाल्यानंतर अन्य ज्ञानामध्ये, अन्य भगवान देवतांमध्ये अशी आस्था तुमची राहून जाईल. कशी राहील? की जसा एक छोटासा तलाव असतो, जलाशय, 1 वर्ष पाऊस नाही पडला तर तो सुकून जातो. त्यावर आश्रित प्राणीसुद्धा त्याचा संकटाचा सामना करतात आणि तिथेच तडफडून मरण पावतात. आणि एक एवढं मोठं सरोवर असेल, इतका मोठा जलाशय असेल की 10 वर्ष पाऊस नाही पडला तरीही त्यातलं पाणी संपत नाही. आणि तो जर मिळाला त्या प्राण्यांना, खूप पुरातन काळी जेव्हा गीता सांगितली त्या काळी पूर्ण हा मानव समाज ह्या सरोवरांवर आधारित होता, तलावांवर आधारित होता. एवढी घाण नव्हती तेव्हा जी आता आहे. गवत चारा खूप होत होता, जलाशय खूप मोठमोठे असत, काही छोटेही असत, तर आजूबाजूला पाऊस पडत असे. जडीबुटींवर पडलेलं पाणी त्याच्या आतमध्ये येऊन मिसळून जाई आणि तो 1 वर्षभर, आणि तळं असेल तर कित्येक वर्षांपर्यंत ते खराब होत नसे. तर त्यातच स्नानही करायचे, त्यामध्ये त्याचंच पाणीही प्यायचे, जलही प्यायचे आणि थोडीफार बागबगीचा पण लावायचे आणि त्यातूनच ते सिंचनही करायचे. तर अशा प्रकारे ते आपला निर्वाह करायचे, झोपड्या बांधून त्याच्या आजूबाजूलाच राहायचे. तर सांगायचा भावार्थ हा की आम्हाला जेव्हा हे तत्वज्ञान झालं आणि पुन्हा तुमच्या समक्ष ते जाहीर केलं गेलं, तर तेव्हा आम्ही त्या छोट्या जलाशयांवर आश्रित होतो. श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी. ब्रह्माजींची तर आम्ही पूजा करतच नव्हतो. हे तर आम्हाला आमच्या धर्मगुरूंनी सांगितलं की हे पूजेच्या योग्य नाहीत, यांची पूजा बंद केलेली आहे. दुर्गाजींनी, मायाने, ह्या शक्तीने यांना शाप दिला होता की यांची पूजा जगात होणार नाही. मग हे 2 देव राहिले, भगवान विष्णूजी आणि शंकरजी. यांची पूजा आम्ही करायचो. तर हे भगवान वाईट नाही आहेत, परंतु हे आपल्यासाठी सफिशियंट नाही आहेत, परिपूर्ण नाही आहेत. जसं त्या जलाशयाचं, छोट्या जलाशयाचं पाणी ते वाईट नव्हतं, पण ते पर्याप्त नव्हतं. त्यामध्ये कधीही आपत्तीशी सामना करावा लागत होता. ते स्वतःही सुकतं आणि त्याचे आश्रितही तडफडून भोगून मरतात. तर म्हणून ते काही वाईट नव्हतं. आणि असा कोण अजाण असेल की ज्याला मोठा तलाव, मोठं तळं मिळेल आणि मग काठावर बसून राहील त्या तलावाच्या, माहीत नाही केव्हा पाऊस नाही पडला तर आटेल, असा अजाण कोणीच नसू शकतो. तर परमात्म्याने म्हटलंय की पीछे लग गया जाऊं था मैं लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए, दीपक दे दिया हाथ. आता जसं ह्या एका छोट्या जलाशयाला जिथं 1 वर्षांनंतर पाऊस न पडल्याने तो सुकेल त्याचं पाणी, आणि त्याला जर कोणी असं सांगितलं की तो 100 वर्ष सुकतच नाही, हा तर कधी सुकतच नाही, अशी कोणी व्याख्या करतंय, तर तो किती, एकतर तो स्वार्थी आहे किंवा शराबी आहे किंवा महामूर्ख आहे. 1 वर्ष पाऊस पडला नाही, त्या सुकणाऱ्या जलाशयाला जर कोणी असं सांगितलं की 100 वर्ष पाऊस पडला नाही तरी तो सुकणार नाही, असा जलाशय आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? ईश्वरदास बुटले,
मुक्काम पोस्ट कोसरसार, तालुका वर्धा, जिल्हा चंद्रपूर. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? दिनांक 19/7/2016 मी प्रथम नामाची दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? रामपालजी महाराजांच्या भक्तीचे अगोदर सर्व हिंदू धर्माच्या याच्यामध्ये देवी देवतांची, हनुमानजीची हरिपाठ, 12 अभंग, लक्ष्मीचं व्रत करणे ही देवतेची भक्ती करत होतो. संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्याकडे कसे आलात? मला अध्यात्माची आवड होती. मी आध्यात्मिक पुस्तके वाचायचो आणि टी व्हीवर मी कोणत्याही संताचा कार्यक्रम बघत होतो. बघता बघता मला रामपालजी महाराजांचे सत्संगामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे आईवडील कोण आहेत, दुर्गाजीचे पती कोण आहेत, 3 देव काय आहेत, 3 गुण काय आहेत, क्षरपुरुष, अक्षरपुरुष, परमक्षर पुरुष यांची माहिती त्यांच्या सत्संगातून मी ऐकत होतो. तर मला थोडं जुन्या ज्ञानाचे अनुभव कळायला लागले का जुन्या याच्यामध्ये तेच आहे, परंतु आपल्याला काय उलगडा आजपर्यंत झाला नाही. त्यामुळे मी थोडं त्या ज्ञानाचं आणि रामपालजीच्या ज्ञानाचं मिलाप करू लागलो. त्याच्यामध्ये मला त्याचे अर्थ कळायला लागले जुन्याचे. तर मी जुन्या याच्यात 12 अभंग आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे त्या अभंगामध्ये की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नर देय हा येऊनी हानी केली, रजतम सत्व आहे ज्यांची अंगी, याच गुणी वाया गेला. तेव्हा मला असं वाटलं का काय हे असं विशेष आहे बा. मग हे जन्मासाठी स्मरण आहे, जन्म घेत जायचा आणि मरणाला याद जायचं. आणि रामपालजीच्या सत्संगामध्ये याचा बोल मोक्ष मार्ग दाखवलेला आहे आणि याच्यातून कसं बाहेर निघेल याची पूर्ण सखोल माहिती दिलेली आहे. 12 अभंगामध्ये पुढच्या कडव्यामध्ये म्हटलं आहे का आडराणी जो जाईल नर त्याला तोच ज्ञानी सोडवणूक करेल असं अभंगामध्ये म्हटलं आहे. आणि कोणता असा सोडवण्याचे सद्गुरू आहेत ते त्याचे सर्व प्रश्नाचे उत्तरं मला रामपालजी महाराजांच्या सत्संगामधून एक एक पूर्ण निवाडा होत गेला. आड मार्गी जो जाईल म्हणजे आड रस्त्यानं जो जातो त्या अभंगामध्ये लिहून आहे आणि त्याला तोच ज्ञानी काढतो, जो याचा अर्थ शोधून काढतो, तोच गुरुदेव या मार्गातून सद्गुरूजी काढू शकते, अन्यथा कोणीही काढू शकत नाही. तसंच त्या पुढच्या अभंगामध्ये पुन्हा त्याच 12 अभंगामध्ये लिहिला सत्संग करूनी, जो याचं ज्ञान सांगणाराच सत्संग पाहिजे. दुसरा सत्संग कीर्तन बिर्तन याच्यातून काही कळणार नाही, पण या ज्ञानाचा उकल करणारा जो सत्संग असतो त्यालाच सत्संग म्हणतात. तुकडोजी महाराजांच्या सार्थ आनंदामध्ये म्हटलेला आहे आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है, ओम सोम श्वास से अपनी अंतर्दृष्टी नहीं रखना है. तर मला हे कळलं त्या पिरियडमध्ये की ही तर वस्तू जी सांगितलेली आहे, पद जे सांगितले आहे हे श्वासातून स्पष्ट म्हटलेलं आहे की श्वास से अपनी अंतर्दृष्टी नहीं रखना है. तेव्हा मला खूप गदगदून आलं आणि माझे डोळे उघडले या ज्ञानामुळं आणि मला त्याचा अर्थ स्पष्ट समजला की आपण जे प्रार्थनेमध्ये 2 मिनिट डोळे लावून बसतो आणि फक्त म्हणतो की आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है, ओम सोम श्वास से अपनी अंतर्दृष्टी नहीं रखना है. पण या सर्व मंडळींना मी पण त्याच्यामध्ये होतो, मी जात होतो, पण मला त्या गोष्टीचा उलगडा त्या पिरियडमध्ये कळला नाही. पण जेव्हा रामपालजीच्या सत्संगामधून याचा पूर्ण अर्थाचा निचोड झाला की ही वस्तू श्वासामधून आहे, म्हणून मला कबीरजीचं त्यांच्याच सत्संगामधून म्हटलं आहे श्वासाही में सार पद, पद में श्वासासार, दम देईका खोजगर आवागमन कर. म्हणजे हे पद श्वासात आहे आणि
पद श्वासात आणि श्वासामध्ये पद अशी त्यांची क्रिया गुरुजींनी रामपालजीच्या सत्संगामधून ते नेहमी सांगत. माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं. पुन्हा दासबोधामध्ये असं म्हटलेलं आहे, फोडूनी शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची गुरुदेव माहेर अनाथाचे. म्हणजे आपल्या अज्ञानामध्ये आपण हाव, जो संत याचे शब्दाचे बोल फोडून फोडून सांगेल तोच खरा संत. मला दासबोधातून हे विचार कळले. तसेच तुकडोजी महाराजाच्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे सार्थान आनंदामृतमध्ये की शोधकड्या रे सत्य वस्तूला हो सावधाता मायावी हे त्रिगुण जाणूनी नजजा या पंथा. म्हणजे त्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे, मानवाला इशारा केला आहे का शोधकड्या रे सत्य वस्तूला हो सावधाता. म्हणजे मनुष्यासाठी सावध होण्याची क्रिया दिली. सावध होय, आता तरी सावध होय. किती मनुष्य जन्म झाले आणि गेले, आता तरी सावध होऊन आपल्या जीवाचं कल्याण कर. आणि या 3 गुणाच्या वरचा जो मार्ग आहे तोच मोक्ष मार्ग आहे. 3 गुणाचा मार्ग मोक्षाचा नाही. रामपालजीच्या सत्संगामुळे प्रत्येक गोष्टीचा एका गोष्टीचा उलगडा झाला. अक्षर पुरुष काय आहे, अक्षर पुरुष काय आहे, परम अक्षर पुरुष काय आहे. कबीर जी हे 4 युगामध्ये कशी येतात तेच भगवंत आहे याचा पुरा उलगडा लक्षात आला. आणि त्याच्यासाठी माझी तळमळ खूप आतुरतेने हे झाली. आणि मी हा निर्णय घेतला की या ज्ञानामध्येच काहीतरी भरला आहे, विशेष भरला आहे. आणि पूर्ण अर्थाचा जुन्याच शास्त्राचा, जुन्याच पुराणाचा, जुन्याच साधू संतांचा याचा विचार. पण ते ज्ञान क्षरपुरुषापर्यंत म्हणजे ब्रह्मकालपर्यंतच मर्यादित आहे, बाकी मर्यादित नाही आहे. इथे तर हे लोक म्हणतात मी त्यामध्ये होतो तर 10वं दार बंद आहे, 10व्या दाराचाच उलगडा केलेला आहे. 11वं दार कुठं आहे. काही लोक जर अशी चर्चा केली तर म्हणत होते का काय बापाच्या अगोदरच्या गोष्टी जोडतात म्हणून. परंतु मला मी पूर्ण खात्रीनं त्यांना सांगितलं का तुमचं 10वं दार बंद आहे, तर जेव्हा 10वं दार जेव्हा उघडल तेव्हाच 11व्या दारामध्ये प्रवेश होईल आणि माहिती होईल आणि 12व्या दाराचा पत्ता लागेल. पण तुमचं 10वंच बंद असल्यामुळे तुम्ही पहिले या ज्ञानाला पडताळून पहा आणि नंतर तुम्ही आपल्या अनुभव घ्या, या ज्ञानाबरोबर निगडीत व्हा, ज्ञानाला समजून घ्या आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. असं बोलण्यापेक्षा पहिले पूर्ण शास्त्राचा आणि या शास्त्राचा मिलाप करून आपली ओळख करून घ्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आत्ता ज्या पण संतांचे आपण नावं घेतले, जसे की महाराष्ट्रातले जे नामवंत संत आहेत, संत तुकडोजी महाराज, संत नामदेव, जे काही साधू संत आज महाराष्ट्राच्या धर्तीवर होऊन गेलेत, त्यांनी जो ज्ञानाकडे बोट दाखवलं किंवा ज्या ज्ञानाचा उलगडा त्यांनी सांगितला आहे, त्या ज्ञानाला उजागर आज संत रामपालजी महाराजांनी केलं आहे. ते आपल्याला पटलं म्हणून आपण त्यांच्याकडनं बरवाला स्थित आश्रमात जाऊन त्यांची गुरुदीक्षा घेतली. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मला जेव्हा शरणमध्ये आलो तेव्हा मला आध्यात्मिक ज्ञान तर चे फायदे झालेच, परंतु शारीरिक फायदे आणि माझ्या शेतीमध्ये जी माझी परिस्थिती होती ते उत्पन्नामध्ये वाढत गेली. आणि जे अनुभव आले मला की मी शेतामध्ये असताना वखरणी करत होतो, वखरावर उभा असताना पुढे एक दगड मातीने झाकून होता, तो माझ्या लक्षात आला नाही. मी म्हटलं मातीचा ढेकूळ आहे बा, हे फुटून जाईल. आणि मी वखर चालू, पण तो गोटा असल्यामुळं माझा वखर उरपाटा झाला आणि मी एक मुंडक्यावरून खाली पडलो आणि दुसरी पुन्हा उडी मारली, तर माझे बैलाचे कासरे सुटून गेले. परंतु मी जप चालू होता आणि 10 मिनिट मी बेशुद्ध अवस्थेतून मी त्या वखरापाशी कसा काय आलो हे त्या कृपेनं आलो. दुसरा फायदा, मी शेतामध्ये दुऱ्यावर बसून असताना गुरुदेवाचा मंत्रजाप करत असताना पालझडीच्या पिरियडमध्ये साप आला, पानं वाजायला लागले. मी बघतो तर एक साप फणी करून माझ्या हातभराच्या अंतरावरच होता. पण मी जाप चालूच ठेवत असताना त्या सापांनी मुंडी खाली टाकून
पुन्हा परत दिशेने तो चालला गेला. हा एक अनुभव. आता यावर्षी 6-7 महिन्याच्या अगोदर कडप्पे 4 उभे होते. ते माझ्या पायावर आले आणि ते थोडं खरचटल्यासारखं झालं. 4 कडप्प्याचं वजन खूप 2-4 क्विंटलचं वजन होतं ते. परंतु ते पूर्ण गुरुदेवाच्या मंत्र जोरावर काहीच दुखापत झाली नाही आणि खरचटल्यासारखा फक्त थोडक्यामधून गेलेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. आपल्याला जे काही शारीरिक व्याधी होत्या त्यातनं आपल्याला आराम मिळाला. त्याचप्रमाणे जे सांसारिक लाभ आपल्याला बरेचसे झालेत. जी काही दुखापत आपल्याला होणार होती त्यातूनसुद्धा संत रामपालजी महाराजांनी आपल्याला बाहेर काढलं. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे श्रद्धाळू आज परमेश्वराची शोध करत आहेत, त्याचप्रमाणे दुःखापासून त्यांना निवारण हवं आहे, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी सर्वांना प्रार्थना करतो की मनुष्य जन्म हा मूल उद्देश मनुष्य जन्माचा भक्ती करण्याचा आहे आणि हा जीव कर्माच्या माध्यमातून फसल्या जातो. प्रत्येक योनीमध्ये निरनिराळ्या योनीमध्ये येऊन तो भोग भोगतो आणि जन्ममरणाच्या चक्करमध्ये पडतो आहे. याकरता सद्गुरू रामपालजी महाराजांच्या ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग आणि सत्संगाच्या माध्यमातून ज्ञान ग्रहण करून आपल्या जीवाची मुक्ती करून घ्यावी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकून, त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी जी प्रकाशित केलेले पुस्तक आहेत जगण्याचा मार्ग, ज्ञानगंगा, या पुस्तकाचं अध्ययन करून श्रद्धाळू संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेऊन खऱ्या अर्थाने आपल्या मानव जीवनाचा सफल करायला हवं. तर त्या अनुषंगाने एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? काही टी व्हीच्या चॅनलवर सत्संग रामपालजीचे सत्संग येतात आणि त्या माध्यमातून ते पट्टी येतात, ते याच्यावर नंबर येतात. त्या नंबरवर किंवा पुस्तकाच्या पाठीमागे त्यांचे नंबर लिहिलेले असतात. त्याच्यातून आपण संपर्क साधून आपला उपदेश घेऊ शकता आणि आपल्या जीवाचं कल्याण करू शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे आज विविध चॅनलवर सत्संग प्रसारित होत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी जे प्रकाशित केलेले पुस्तकं आहेत त्या पुस्तकाच्या मागच्या बाजूला काही आश्रमाचे नंबर दिलेले आहेत. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर साधकाला निश्चितच आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. मला प्रामुख्याने हे विचारायचं आहे की ह्या गुरुमंत्रासाठी, या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती खर्च येतो? प्रत्येक याच्यामध्ये जर गेलं तर 1ही रुपया खर्च लागत नाही. तिथे सर्व मोफत व्यवस्था असते. सोबत पुस्तिका मिळते आणि फोटोसुद्धा मोफत मिळते. 1ही रुपयांचा भुर्दंड पडत नाही. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.